जय श्रीकृष्ण. ज्ञानामृत सारच्या या दिव्य प्रवासात आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या अशा एका श्लोकापाशी येऊन पोहोचलो आहोत जो संपूर्ण गीतेचा मुकुटमणी मानला जातो. हा तो क्षण आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीला आपले सर्वात मोठे आणि अंतिम रहस्य सांगत आहेत. हा श्लोक म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तो एक साक्षात मोक्षाचा मार्ग आहे. जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा हा एक श्लोक माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. चला तर मग या सर्वोच्च ज्ञानाचा अनुभव घेऊया. श्लोक: सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. संदर्भ: कुरुक्षेत्राची रणभूमी. दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये भयंकर तणावाचं वातावरण आहे. शंख, नगारे आणि रणशिंगांचे आवाज आसवंतात घुमत आहेत. पण या कोलाहलाच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुन मात्र आतून पूर्णपणे गोंधळलेला आहे. भगवंतांनी त्याला कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे अनेक मार्ग सांगितले आहेत. अर्जुन आता संभ्रमात पडलाय की नेमका कोणता धर्म त्याने पाळावा. क्षत्रिय धर्म, कुलधर्म की आणखी काही? मानवी मन जेव्हा अनेक विचारांच्या जाळ्यात अडकते तेव्हा ते हतबल होते. अर्जुनाची हीच हतबलता पाहून परम दयाळू भगवान श्रीकृष्ण आपल्या सख्याला, आपल्या परम भक्ताला गोंधळातून कायमचे मुक्त करण्यासाठी हे अंतिम आणि सर्वोच्च आश्वासन देतात. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मांचा म्हणजेच सर्व प्रकारच्या आश्रयांचा आणि कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग कर आणि केवळ मला एकालाच शरण ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. आध्यात्मिकदृष्ट्या हा श्लोक अत्यंत सखोल आहे. सर्व धर्मान् परित्यज्य याचा अर्थ आपले दैनंदिन किंवा कौटुंबिक कर्तव्य सोडणे असा अजिबात होत नाही. याचा खरा अर्थ आहे, मी करता आहे, माझ्यामुळे हे घडत आहे. हा जो सूक्ष्म अहंकार आपल्या मनात दडलेला असतो त्याचा त्याग करणे. आपण आयुष्यात अनेक गोष्टींचा आधार घेतो. आपली बुद्धी, आपली संपत्ती, आपले पद. पण हे सगळे आधार एक ना एक दिवस तुटतात. श्रीकृष्ण म्हणतात की या सर्व खोट्या आधारांचा मोह सोड. जशी एखादी नदी अनेक वळणे घेत शेवटी समुद्रात विलीन होते आणि तिचे स्वतःचे अस्तित्व संपून ती स्वतःच समुद्र बनते, तसेच जीवात्म्याने परमात्म्याला शरण जावे. मामेकम शरणं व्रज म्हणजे संपूर्ण समर्पण. जसा आरसा सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो, पण आरशाला जर वाटले की तो प्रकाश स्वतःचा आहे तर तो त्याचा अहंकार असतो. आपण फक्त एक माध्यम आहोत. मुख्य प्रकाश तर त्या ईश्वराचाच आहे. हे जाणणे म्हणजे शरण जाणे. जेव्हा माणूस अशा प्रकारे स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा भगवंत स्वतः आश्वासन देतात की अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुझ्या सर्व कर्मांची, सर्व पापांची जबाबदारी घेईन. तू कसलीही काळजी करू नकोस, भयभीत होऊ नकोस. हे वाक्य म्हणजे वेदांताचे सर्वोच्च शिखर आहे, जिथे माणसाला कोणतीही साधना न करता केवळ पूर्ण विश्वासाने मुक्ती प्राप्त होते. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग या श्लोकाचा खरा अर्थ समजावून सांगतो. दुःशासनाने जेव्हा द्रौपदीला भर सभेत ओढून आणले आणि तो तिचे वस्त्र ओढू लागला, तेव्हा सुरुवातीला द्रौपदीने स्वतःच्या ताकदीवर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने आपले वस्त्र एका हाताने घट्ट पकडून ठेवले आणि दुसऱ्या हाताने ती भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र यांच्याकडे मदतीची याचना करत होती. तिने आपले नातेवाईक, आपले पती, पांडव या सर्वांकडे आशेने पाहिले. हाच तो मानवी स्वभाव आहे. आपण आधी स्वतःच्या ताकदीवर आणि भौतिक आधारांवर अवलंबून राहतो. पण जेव्हा कोणीही तिच्या मदतीला आले नाही आणि स्वतःची ताकदही कमी पडू लागली, तेव्हा द्रौपदीला जाणीव झाली की आता जगात आपला कोणीही रक्षक नाही.
त्याच क्षणी तिने आपले दोन्ही हात वर केले, वस्त्रावरील स्वतःची पकड सोडली आणि हे गोविंद, हे द्वारकाधीश असा आर्त टाहो फोडला. तिने स्वतःचे सर्व प्रयत्न, सर्व धर्मान परित्यज्य थांबवले आणि ती पूर्णपणे भगवंताला शरण गेली. मामेकम शरणम व्रज. आणि त्याच क्षणी चमत्कार घडला. श्रीकृष्ण अदृश्य रूपात तिथे प्रकट झाले आणि त्यांनी द्रौपदीला अनंत वस्त्रे पुरवली. जोपर्यंत ती स्वतःच्या बळावर लढत होती तोपर्यंत भगवंत वाट पाहत होते. जेव्हा तिने स्वतःला पूर्णपणे सोपवून दिले तेव्हा भगवंतांनी तिचे रक्षण केले. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग शरणागतीचे उत्तम उदाहरण आहे. तुकाराम महाराजांची भक्ती आणि त्यांचे अभंग समाजातील काही मत्सरी लोकांना सहन झाले नाहीत. त्यांनी रामेश्वर भटांच्या सांगण्यावरून तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. सामान्य माणूस अशा वेळी रागावला असता, भांडला असता किंवा रडत बसला असता. पण तुकाराम महाराजांनी काय केले? त्यांनी कोणत्याही माणसाचा आधार शोधला नाही की कोणाशी संघर्ष केला नाही. ते सरळ इंद्रायणीच्या तीरावर एका शिळेवर जाऊन बसले आणि त्यांनी स्वतःला पांडुरंगाच्या चरणी पूर्णपणे समर्पित केले. त्यांनी 13 दिवस अन्न पाण्या वाचून फक्त नामस्मरण केले. आता तूच माझा रक्षक, तूच माझा तारणहार, जे होईल ते तुझी इच्छा, हा त्यांचा भाव होता. हीच ती पूर्ण शरणागती. आणि शेवटी भगवंताला आपल्या भक्तासाठी यावेच लागले. 13 दिवसांनंतर इंद्रायणीच्या पात्रातून त्या सर्व गाथा कोरड्या अवस्थेत वर आल्या. जेव्हा माणूस स्वतःचा अहंकार आणि चिंता भगवंताच्या चरणी वाहतो तेव्हा भगवंत स्वतः त्या माणसाची काळजी घेतात. हेच या कथेचे तात्पर्य आहे. आजच्या 21व्या शतकातील धावपळीच्या जीवनात आपण सगळेच प्रचंड तणावाखाली असतो. करिअर, घर, मुलांचं शिक्षण, आर्थिक नियोजन, शेअर मार्केटची चढउतार, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या एकट्याच्या खांद्यावर पेलत असतो. आपल्याला वाटते की जर आपण नियंत्रण गमावले तर सगळे काही उद्ध्वस्त होईल. हे ओझे वाहून आपण नैराश्याचे, डिप्रेशन आणि चिंतेचे, अँक्झायटीचे बळी ठरतो. श्लोक आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही विमानातून प्रवास करता तेव्हा तुम्ही तुमचे जड सामान तुमच्या डोक्यावर घेऊन बसता का? नाही. तुम्ही ते विमानाच्या कार्गोमध्ये ठेवता आणि शांतपणे सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेता, कारण तुमचा विमानाच्या पायलटवर विश्वास असतो. तसेच या जीवनाच्या प्रवासात आपले कर्तव्य जरूर करा. विमानात बसा, पण फळाची, भविष्याची आणि यशापयशाची चिंता, ओझे ईश्वरावर सोपवून द्या. मी माझे सर्वोत्तम काम केले आहे, आता पुढचे तू बघ. हा विचार मनाला प्रचंड शांती देतो आणि आपल्याला मानसिक तणावातून मुक्त करतो. स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार आणि भविष्याची चिंता कायमची सोडून द्या. स्वतःला त्या परमेश्वराच्या हाती सोपवा. तो तुमची सर्व पापांतून, सर्व दुःखांतून नक्की मुक्तता करेल. निर्भय व्हा आणि शांततेने जीवन जगा. जर तुम्हाला भगवद्गीतेतील हे अमूल्य ज्ञान आणि या जीवनोपयोगी कथा आवडल्या असतील तर ज्ञानामृत सार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आयुष्यात शांती आणि समाधान मिळू शकेल. चला, या आध्यात्मिक प्रवासात एकत्र चालूया. शेवटी आपण हेच प्रार्थना करूया की आपल्या मनातील अधर्माचा नाश होवो आणि विवेकाचा धर्म जागृत होवो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अध्यायासह. तोपर्यंत ओम तत्सत. जय हिंद, जय भारत.